हरे कृष्णा. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी आपण आज अध्याय 9 वाचायला सुरू करणार आहोत. तर या 9व्या अध्यायाचं आपण महात्म्य आधी वाचणार आहोत. तर पद्मपुराण जे लिहिलं आहे श्रील व्यासदेवांनी, त्यातल्या उत्तरखंडामध्ये एक संवाद येतो. तर भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा संवाद आहे आणि त्यामध्ये पार्वती देवी महादेवा शंकरांना म्हणतात की मला या भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं महात्म्य ऐकायचं आहे. आणि त्यावेळी शिवजी आहेत ते आपल्या पत्नीला म्हणतात की असंच हे हे भगवद्गीतेचं महात्म्य आहे, प्रत्येक अध्यायाचं महात्म्य हे भगवान नारायणांनी लक्ष्मी देवीला सांगितलं होतं, तेच मी तुला आता पुन्हा सांगतो. तर आज आपण हे जे 9व्या अध्यायाचं महात्म्य आहे ते वाचायला सुरू करूया. श्री महादेव पार्वती मातेला म्हणाले, प्रिये, आता मी तुला गीतेच्या 9व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो, ऐक. नर्मदा नदीच्या काठी वसलेले महिष्मती नावाचे एक नगर आहे. तिथे माधव नावाचा वेद पारंगत असणारा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण अतिथी सेवा तत्पर होता. त्याच्याकडे आलेल्या अतिथींचा तो अतिशय उत्तम रीतीने स्वागत करायचा. त्याच्या अतुलनीय विद्वत्तेमुळे त्याला अमाप दान मिळत असे. हा ब्राह्मण अतिशय हुशार होता आणि त्यामुळे त्याच्या हुशारीने संतुष्ट होऊन अनेक जण त्याला भरपूर दान करत असत. त्यामुळे त्याने, कोण आहे हा? माधव नावाचा ब्राह्मण आहे, त्याने भरपूर धन मिळवले होते. या धनाचा उपभोग त्याने एका मोठ्या यज्ञ कर्मासाठी करण्याचे ठरवले. तर या धनाचा योग्य असा उपभोग घ्यायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी ठरवलं की या पैशाचा उपयोग मी एक यज्ञ करेन, त्यासाठी वापरेन आणि ज्यामुळे मला खूप सारा उपभोग करायला सगळं काही काय म्हणतात अवेलेबल होईल, म्हणजे प्राप्त होईल. आणि मग अशा यज्ञामध्ये यज्ञ बळी त्याला द्यायला सांगितला. तर यज्ञ बळीसाठी त्याने एक मोठा बकरा आणला. तर त्या बकऱ्याला बळी देण्याच्या आधी स्वच्छ स्नान घातलं जातं, विधिवत त्याची पूजा केली जाते, त्याला हार घातला जातो. तर हे सगळे सोपस्कार पूर्ण झाले, विधिवत पूजा झाली, त्यानंतर एक अद्भुत अशी घटना घडली. तर आपण प्रसंग एक विचार करू शकतो की नर्मदा नदीच्या काठचं हे जे महिष्मती नगर आहे, तिथे हा राहणारा जो माधव नावाचा ब्राह्मण आहे तो त्याच्या कुटुंबियांसमवेत यज्ञ करण्यासाठी आहे तयार आणि बळी देण्यासाठी त्याच्यासमोर एक बकरा आहे ज्याची पूर्ण विधिवत पूजा झाली आहे. आणि आता त्याला बळी देणार, त्या बकऱ्याचा बळी देणार. तेवढ्यात तो बकरा आहे तो हसू लागला आणि उच्च स्वरांनी म्हणाला, या प्रकारचे अनेक यज्ञ करून देखील काहीच फायदा नाही. तर हे ब्राह्मणा, तू असे हे अनेक सारे यज्ञ जरी केलेस तरी तुला काहीच फायदा होणार नाही. अरे ब्राह्मणा, यामुळे व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटत नाही. तर वैदिक शास्त्रात जे काही कर्मकांड सांगितलेलं आहे ते कर्मकांड जरी कोणी केलं तरी जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून तो व्यक्ती बाहेर पडू शकत नाही. फार फार तर त्या कर्मकांडामुळे प्राप्त झालेल्या पुण्याने व्यक्ती आहे तो स्वर्गात जाऊन आनंद उपभोगतो आणि पुण्यकर्म संपलं की त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायला लागतो. आणि म्हणून तो बकरा पुढे म्हटला की तू कितीही असे यज्ञ कर, त्यामुळे व्यक्ती आहे तो जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटत नाही. उलट असा व्यक्ती जो आहे तो कर्माच्या बंधनामध्ये अडकतो. तर हे कशाच्या जोरावर हा बकरा म्हणतो आहे?
तर तो बकरा म्हणतो पुढे की माझंच तू हे ब्राह्मणा उदाहरण घे. मी सुद्धा गत जन्मामध्ये माझ्या आधीच्या जन्मामध्ये अनेक सारे यज्ञ केले होते, पण त्याचा काय उपयोग? बघ माझी वर्तमान स्थिती पहा. मी तुझ्या समोर एक बकरा म्हणून उभा आहे. पूर्वी जरी ब्राह्मण होतो, वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार यज्ञ केले होते, मात्र आता मी बकऱ्याच्या शरीरात आहे. तर जो माधव नावाचा ब्राह्मण हा यज्ञ करायला तयार होता, त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्या बकऱ्याला नमस्कार केला आणि विचारलं. मोठ्या श्रद्धेने आणि आदराने त्याने त्या बकऱ्याशी बोलायला सुरुवात केली आणि विचारलं की हे महाशय, तुम्ही कोणत्या कुळात उत्पन्न झाला होता? तुम्ही आदल्या जन्माबद्दल म्हणता, तर तुमचं कुळ कोणतं होतं? तुमचा स्वभाव, तुमचं आचरण कसं होतं? आणि कोणत्या कर्मामुळे तुम्हाला आता ही प्राण्याची योनी प्राप्त झाली आहे, याविषयी कृपया आम्हाला सांगा. तर सगळेजण उत्सुकतेने कुतूहलाने या बकऱ्याकडे बघत होते आणि अद्भुत असा हा जो बकरा आहे तो मनुष्यवाणीमध्ये बोलत होता. तर बकऱ्यांनी बोलायला सुरुवात केलं. तर बकरा म्हणतो आहे, हे द्विजवर. तर द्विज म्हणजे ब्राह्मण, वर म्हणजे श्रेष्ठ. तर हे श्रेष्ठ ब्राह्मण माधव, तुला मी आता माझ्या आधीच्या जन्माबद्दल सांगतो. तर गत जन्मी एका उच्च कुलीन ब्राह्मणाच्या घरी मी जन्मलो होतो. वेदांमध्ये वर्णिलेल्या सर्व कर्मांचे मी योग्य प्रकारे आचरण केले होते. यज्ञ तथा अनुष्ठान करण्यामध्ये मी अतिशय कुशल होतो. एकदा माझ्या मुलाला रोगांपासून मुक्त करण्यासाठी माझ्या पत्नीने दुर्गा देवीची पूजा करण्याचा आग्रह मला केला. तर मी, जो आता हा बकरा बोलतोय तो म्हणतो, मी आदल्या जन्मी एका महान कुळातला ब्राह्मण होतो. माझा विवाह झाला होता, माझा एक मुलगा होता आणि मुलगा मात्र खूप रोगग्रस्त झाला होता. तेव्हा माझ्या पत्नीने सांगितलं की दुर्गा देवीची आपण पूजा करूया आणि त्या पूजनासाठी माझ्या पत्नीने एक बकरा बळी द्यायचं ठरवलं. तर मी चंडीच्या मंदिरामध्ये त्या बकऱ्याचा बळी देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळची मी तुम्हाला आता घटना सांगत आहे. तर जसं मी त्या बकऱ्याला बळी द्यायला सुरुवात केली, म्हणजे त्याला कापणार, तेवढ्यात तो बकरा म्हणाला, हे नीच ब्राह्मणा, तू माझी हत्या करतो आहेस आणि तू आता पुढचा जन्म घेशील तेव्हा तुला बकरीच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि तो असा बकरा बोलला आणि मी त्याची हत्या केली, म्हणजे त्याला बळी दिलं आणि त्याबरोबर मला सुद्धा माझा जो ब्राह्मण देह होता तो तत्काळ सोडायला लागला. मी मृत पावलो आणि काही काळाने मला आता ही जी प्राप्त झालेली बकऱ्याची योनी आहे हे शरीर प्राप्त झालं आहे आणि मी तुम्हा सगळ्यांसमोर उभा आहे. तर सगळेजण लक्ष देऊन हे बकऱ्याचं जे बोलणं आहे ते ऐकत होते. तर माधव सुद्धा उत्सुकतेने त्या बकऱ्याकडे बघत असताना तो बकरा आणखी पुढे म्हणाला की तुमची सगळ्यांची जर ऐकायची इच्छा असेल तर मी तुम्हाला आणखीन एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. लगेचच सगळे म्हटले, हो हो सांगा ना. तर पुढे त्या बकऱ्याने बोलायला सुरुवात केली. कुरुक्षेत्र नावाचे मोक्ष प्रदान करणारे एक नगर आहे. तेथे म्हणजे त्या नगरामध्ये सूर्यवंशातील चंद्र शर्मा नावाचा एक राजा राज्य करत होता. एकदा सूर्यग्रहण लागले होते तेव्हा त्या राजाने दान करण्याचे ठरवले. तर त्याने काय केलं, एक ब्राह्मण आहे त्याला निवडलं जो अतिशय हुशार होता वेदांच्या अध्ययनामध्ये आणि त्यांनी ठरवलं की या ब्राह्मणाला मी एक माणूस दान देईन. तर कोणता माणूस दान देईन, त्यांनी कोणता राजाने कशा प्रकारचा माणूस शोधला, एक शूद्र व्यक्ती शोधला. तो शूद्र हा पुरुष होता, तो रंगाने काळा होता.
तर अशा काळसर पुरुषाचं दान करण्याचं ह्या चंद्रशर्मा राजाने ठरवलं आणि तो वेदांमध्ये हुशार असलेल्या एका ब्राह्मणाला तो हे दान देणार होता. तर दान देण्याचा जिथे यज्ञ समारंभ वगैरे आहे तिथे हा राजा आहे तो आपल्या बरोबर पुरोहितांना घेऊन गेला. तर पुरोहित म्हणजे काय, यज्ञ करणारे ब्राह्मण. आणि तिथे जवळच एक सरोवर होतं, तर तिथे स्नान करण्यासाठी हा चंद्रशर्मा राजा आहे तो गेला. तर त्या तीर्थस्थळी त्याने स्नान केलं आणि यज्ञासाठी त्यांनी वेगळं नवीन वस्त्र धारण केलं आणि अगदी पवित्र आणि प्रसन्न चित्त मनाने राजा आहे त्याने आपल्या मस्तकावर चंदन धारण केलं. आणि आता हा चंद्रशर्मा राजा आहे तो आपल्या पुरोहितांना घेऊन या ब्राह्मणाच्या जवळ आला. आणि त्यांनी काय केलं, हा जो निवडला आहे एक पुरुष काळ्या रंगाचा शूद्र जमातीचा, त्या व्यक्तीला, काळ्या पुरुषाला त्या ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. तर असा हा ब्राह्मण आहे. आता त्याने हे काळ्या पुरुषाचं दान स्वीकारलं आहे. पुढे काय झालं, लगेचच तो जो काळा कभिन्न पुरुष होता तो असा उभा होता. तर त्या काळ्या पुरुषाच्या छातीला फाडून एक चांडाळ अचानक त्याच्या शरीरातनं बाहेर आला. तर चांडाळ म्हणजे काय आहे, जो कुत्र्याचं मांस खातो त्याला चांडाळ असं म्हटलं जातं. आणि त्याच पुरुषाच्या मधून म्हणजे जो जो काळा कभिन्न पुरुष होता ज्याला त्या ब्राह्मणाला दान केलं होतं, त्याच पुरुषाच्या छातीतून एक चांडाळणी बाहेर आली. ते एक स्त्री रूप बाहेर आलं, जी कोण होती, चांडाळीन होती. तर ती कोण होती, निंदा होती. म्हणजे निंदा केली जाते ना, वाईट वाईट बोललं जातं. तर अशी ही जी निंदा आहे ती चांडाळणीचं रूप घेऊन या काळ्या पुरुषाच्या छातीतून बाहेर आली. आता हे जे बाहेर आले त्या काळ्या पुरुषाच्या शरीरातनं आलेला एक चांडाळ आणि एक स्त्री चांडाळीन, त्या दोघांनी पुढे काय केलं, तर ज्या ब्राह्मणाला दान दिलेलं आहे त्याच्या शरीरात घुसायचा ह्यांनी प्रयत्न सुरू केला. कोणी, या चांडाळांनी. तर त्याचवेळी तो जो ब्राह्मण आहे ज्याने हे आत्ताच दान प्राप्त केलं होतं, एका मनुष्याचं दान प्राप्त केलं होतं, तो ब्राह्मण आहे तो शांतपणे बसला आणि त्याने मनातल्या मनात भगवद्गीतेचा जो 9वा अध्याय आहे त्याच्या श्लोकाचं पठण सुरू केलं. तर भगवंतांनी गायलेलं हे जे भगवद्गीता गीत आहे त्याचंच पठण या ब्राह्मणाने सुरू केल्यामुळे लगेचच विष्णुदूत आहेत ते तिथे प्रकट झाले आणि या ब्राह्मणाला त्रास देण्यासाठी पुढे येणारे हे जे 2 चांडाळ होते, एक स्त्री आणि पुरुष, त्यांना या विष्णुदूतांनी पळवून लावले. तर हा सगळा प्रसंग चंद्रशर्मा राजा आहे तो बघत होता आणि त्या राजाला फार आश्चर्य वाटलं आणि राजाने ब्राह्मणाला विचारलं की हे विप्रवर, हे महान ब्राह्मणा, या महाभयंकर संकटापासून आपण कसे मुक्त झालात? ते चांडाळ तर तुमच्या अंगावर धावून येत होते, मग तुम्ही कसे त्यांच्या आक्रमणापासून, त्यांच्याकडून होणाऱ्या संकटापासून स्वतःला कसं मुक्त केलं? तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करत होतात आणि कोणत्या देवतेचं तुम्ही स्मरण करत होतात? ते दोघं होते, ते कोण होते? ते इथे का आले होते आणि ते कोणत्या गोष्टीमुळे शांत झाले आहेत? हे सगळं मला तुम्ही सांगा. तर हा जो ब्राह्मण आहे ज्याने राजाकडून दान प्राप्त केलं होतं आणि त्यांनी मनातल्या मनात 9व्या अध्यायाचं पठण केलं होतं, त्यांनी बोलायला सुरुवात केली. तो म्हटला, साक्षात पाप हे त्या चांडाळाच्या रूपाने प्रकट झाले होते. तर ते स्त्री आणि पुरुष चांडाळ कोण होते हा राजाने प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर देताना ब्राह्मण म्हटला की पाप होता तो चांडाळ पुरुष होता आणि ती स्त्री होती ती काय होती, निंदा होती.
तर ते माझ्या शरीरात प्रवेश करू इच्छित होते. त्यांना पाहताच मी भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे श्लोक स्मरण करू लागलो. या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या महात्म्यामुळेच मी या महाभयंकर संकटातून मुक्त झालो. मी नित्य नियमाने 9व्या अध्यायाचे पठण करतो आणि मी भगवान गोविंद आहेत त्यांचे नेहमी स्मरण करत असतो. भगवान गोविंद म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं नेहमी मी स्मरण करत असतो आणि त्यांच्या कृपेनेच, भगवंतांच्या कृपेनेच मी या महाभयंकर संकटातून सुटलो आहे. तर हे सगळं चंद्र शर्मा राजाने ऐकलं आणि त्याने लगेचच त्या ब्राह्मणाला सांगितलं की मला तुम्ही हा 9वा अध्याय शिकवाल का. आनंदाने तो ब्राह्मण त्या सगळ्यांना 9वा अध्याय शिकवायला तयार झाला. राजाने त्या ब्राह्मणाकडून 9वा अध्याय कशा प्रकारे म्हणायचा श्लोक ते जाणून घेतलं आणि आता राजा सुद्धा या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं नित्य रोज पठण करायला लागला. आणि असं भगवद्गीतेचं पठण रोज श्लोक बोलल्यामुळे भगवान गोविंद देव जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची भक्ती तो करायला लागला आणि काही काळाने त्याने भगवंतांचे चरण कमल प्राप्त केले. तर हा सगळा वृत्तांत कोण सांगत आहे आपण सुरुवातीलाच ऐकलं. नर्मदा नदीच्या काठी महिष्मती जी नगरी आहे तिथे राहणारा जो माधव नावाचा ब्राह्मण आहे तो एक यज्ञासाठी बकरा बळी द्यायला चालला होता. त्यावेळी बकऱ्याने सांगितलेली ही सगळी गोष्ट आहे. तर आता हा सगळा वृत्तांत त्या बकऱ्याकडून माधव या नावाच्या ब्राह्मणाने ऐकला आहे आणि मग त्याने त्या बकऱ्याला बळी दिलं नाही, मारलं नाही. त्याने त्या बकऱ्याला सोडून दिलं आणि स्वतः तो तर वेद पारंगत ब्राह्मण होताच. त्यांनी भगवद्गीतेचा 9वा अध्याय आहे त्याचं पठण सुरू केलं. तर अशा प्रकारे तो जो माधव नावाचा ब्राह्मण आहे त्याने सुद्धा भगवान गोविंद देव यांचा आश्रय घेतला. भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून त्यांनी आपला मनुष्य जन्म आहे तो सफल केला. अशा प्रकारे पार्वती देवीला भगवान महादेवांनी हे 9व्या अध्यायाचं महात्म्य सांगितलं आहे. तर गीता महात्म्य पद्मपुराणातलं आपण हे ऐकलं आहे. श्रील व्यासदेव की जय. हरी बोल.